तर तुम्हाला सुधारित जी आर काढावं लागेल ना. तर त्यांनी सांगितलं हो बाबा सुधारित जी आर काढू. आणखी काय पाहिजे तुम्हाला? चुकलं तर काढायला लावतो ना. अभ्यासक असं म्हणतात की कोर्टाने जेव्हा आदेश काढला होता त्या आदेशानंतर मनोज जरांगे पाटलांकडे कुठलाही पर्याय राहिला नव्हता, त्यामुळे त्यांना शासन आदेश घेऊन यावं लागलं, ही त्यांची मजबुरी होती. त्या अभ्यासक मला माहिती कोणचा आहे, त्याच्याकडेच होते काल तुम्ही. एकनाथ शिंदेचे मिलिंद देवरा यांनी देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि हे सगळे जे आंदोलन झालंय, हे जे मुंबईत आंदोलन झालंय त्यामुळे मुंबईत ठप्प पडली होती, त्यामुळे अशा आंदोलनाची एक नियमावली घालून द्यावं जेणेकरून काय म्हणले मिलिंद देवरा शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय आणि त्यात असं त्यांनी म्हटलंय की या सगळ्या आंदोलनामुळे मुंबईत ठप्प पडली होती, त्यामुळे अशी काही आंदोलन होत असेल तर एक नियमावली घालून द्यावा, कारण भारतातील प्रत्येक लोकांना निषेध करण्याचा अधिकार आहे. त्याला म्हणा चुप आहे. इतके शांततेत येणारी पहिली जात असते. हो, कुणाची काडी उचलले नाही, कुणाचे भजे उचलले नाही, कुणाचं काय केलं नाही, उलट सगळ्याला पाणी पाहिजेत होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या. अशी वापस येणारी शांततेत जात नाही. ही जात लई ही खारी लई विषारी करायला लागल्यावर. पण अशी होणे नाही, पुन्हा असली जात होणे नाही. एका हाकेवर कोटीत येते, एका हाकेवर जशाल तसं माघार येतात. तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात, कारण त्यांना एक कळून चुकलंय. मनोज जरांगे पाटील जवळ मॅनेज होत नाही, प्रामाणिक आहेत, तवर आपल्या लेकरा बाळाला धक्का नाही, मग 1 महिना लेट होऊ द्या. पाटील, भुजबळ जीआरचा विरोध करतायत, याचा दाखला देत तुम्ही मराठा समाजातले जे टीकाकार सध्या तुमच्यावर टीका करतायत किंवा हा जीआर नाही, ती केवळ कागद आहे किंवा इतर काही विषय आहेत, सरकारनं फसवणूक केली आहे, तर ती तुम्ही त्यांच्यावर टीका का करताय असा एक प्रश्न उपस्थित होतोय. मी कुठे टीका केली? म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचा मराठ्यांवर विश्वास नाही का? ते टीकाकार मराठा आहेत ना, असल्या मराठ्यावर विश्वास असतो काय? टीका करणारे जातीवर यांच्यावर कसं विश्वास ठेवायचा? शासनाच्या जीआरवर टीका आहे. नाही, भुजबळ हे टीका करतायत म्हणून या जीआरचं तुम्ही म्हणजे ही जीआर किती पक्का आहे असं सांगताय, दाखला देताय, भुजबळ विरोध करताय जीआरचा म्हणून. तर दुसरीकडे तुम्ही मराठा समाजातल्या लोकांवर अविश्वास दाखवल्यासारखं होते. आणि मग अविश्वास ते दाखवी देत का? अविश्वास त्या लायकीच आहेत काही? आले का या खंडबार तिकडे अंतरवाली आले तरी आम्ही बोलत नाहीत.